हे पहा व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत जीरा राईस। त्यासाठी इथे मी बासमती तुकडा कुकरला लावून कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि एका मोठ्या भांड्यात आता थंड करायला ठेवलेला आहे। हा अर्धा किलो बासमती तुकडा आहे, जो आपण नेहमी भात करतो कुकरला लावतो तसाच लावलेला आहे आणि एका मोठ्या भांड्यात घेतलेला आहे आणि तो असा मोकळा करून घेतलेला आहे मी। तर ह्याचा आपण जीरा राईस बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती मी ह्याच्यात टाकत आहे। ती आता आपण मिक्स करून घेऊया भातामध्ये पूर्ण। जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात जीरा राईस बनवायचा आहे तेव्हा अशा प्रकारे बनवा। आता आपण ह्याला जिऱ्याची फोडणी देणार आहोत ह्या राईसला। हे पहा, इथे कढई घेतलेली आहे मी, त्याच्यात मी 2 चमचे तेल घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 चमचे जिरे। जिरे छान तडतडलं की ते आपण त्या भातावरती टाकणार आहे, जो भातामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। छान अशी तडतडून घ्यायची आहे आपल्याला जिरी। जिरीचा जर कच्चापणा गेला नाही तर भातात खूप खराब लागते, त्यामुळे छान अशी ब्राऊन होऊ दे जिरी। हे पहा, जिरीचा छान कलर बदलत आहे आता। जिरं छान फुलायला लागलेलं आहे आता आपलं। हे पहा, जिरं ब्राऊन झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया। हे पहा, आता आपण ही फोडणी जी आहे जिऱ्याची ती संपूर्ण भातावरती टाकून घेणार आहे। असं केल्यामुळे काय होतं ना, भरपूर प्रमाणात तुम्हाला जीरा राईस करता येतो। आणि आता ही जिऱ्याची फोडणी जी आहे ती संपूर्ण भातामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे। हे पहा, आता आपला भात छानपैकी मिक्स झालेला आहे। आता मी तुम्हाला हा जीरा राईस सर्व करून दाखवते। हे पहा, आपला जीरा राईस किती छान दिसतो आहे। हे पहा, जवळून बघा, दिसतोय ना यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी। तर हा जीरा राईस तुम्ही दाल तडका, दाल फ्राय, दाल मखनी, चिकन, बटर चिकन, चिकन हंडी कशासोबतही एन्जॉय करू शकता। आणि असं केल्यामुळे इझी पडतो, भाताचा गिजगा होत नाही पहिलेच कुकरला शिजवून घेतल्यामुळे। जर तुम्हाला माझी जीरा राईसची रेसिपी आवडली असल्यास माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा।